मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो, राज साहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्याबद्दल आदर आहे. पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही. लाचारीबद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्याच भावाकडे बघितलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराष्ट्रात. लक्षात आलं. म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे. आणि मी अगोदरही बोललो होतो, राज साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही. आम्ही त्यांना एका वेगळ्या स्टँडर्डवर बघतो, एक वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल. पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही, झालाही नाही, होणारही नाही. म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी. असं म्हणतात महाराजांच्या गड किल्ल्याला नाव त्यांचीच नाव पुसण्याचा कार्यक्रम केला जातोय असं त्यांचं आहे. बघा, लक्षात घ्या, मी ते काय टीका करतायत, नमो काय ते केंद्र, बरोबर आहे ना, त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी. त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको, ते मान्य करू, कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते. पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर. तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय, हे अगोदर ठरवून घ्या. लक्षात घ्या, गड किल्ले हा विषय वेगळा झाला, त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा. टीका कोणावर करताय ते बरोबर नाही. म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये. 2019 ला जे झालं ना, ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती, हे कोणी विसरू नये.